राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आहे। आरोग्य विभागाचा हा नेमका उपक्रम काय आहे पाहूयात। नाही धीर धरवत आलो धावत धावत, कधी पेच कधी ठेच पर नाही जाणवत। चंद्रभागेचा हा तीर काठी तुझे रे मंदिर, ठेवण्या चरणासी माथा आम्ही झालो रे अधीर, आम्ही झालो रे अधीर। नमस्कार माऊली, मी कोमल शेटे तुम्हा सर्वांचं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। आपल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि आपल्या माऊलींना प्रश्न विचारूयात। माऊली, मलेरियाचं खास लक्षण कोणतं? पहिलं ऑप्शन आहे डोकेदुखी, दुसरं ऑप्शन थंडी वाजून ताप येणं, तिसरं ऑप्शन खोकला। खोकला नाही, थंडी वाजून ताप येणं। थंडी वाजून ताप येणं बरोबर। रामकृष्ण हरी, माऊलींसाठी टाळ्या। बरं, दुसरा प्रश्न असा आहे, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणं ठळक असतात? सांधे दुखतात, पाय गळतात, इकडे या। सांधे दुखत आहेत, म्हणजे असं काही हाताला धरून नाही वाटत आणि थकवा येतो। थकवा येतो हो, एकदम बरोबर माऊली, टाळ्या होऊ दे माऊलींसाठी। आणि तिसरा प्रश्न असा आहे, डेंग्यू मध्ये रक्तातला कोणता घटक कमी होतो? काय म्हणताय? पांढऱ्या पेशी। पांढऱ्या पेशी कमी होतात, एकदम बरोबर उत्तर दिलंय माऊली, एकदम ठणठणीत आहेत। बर माऊली, माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, गरोदर महिलांनी पहिली तपासणी कधी करायची? पहिला ऑप्शन आहे 7 महिन्यानंतर, दुसरं ऑप्शन आहे 3 महिन्यानंतर आणि तिसरं ऑप्शन आहे प्रसूतीच्या वेळी। 3 महिन्याला। माऊली, तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, बाळाला कोणतं दूध पहिल्यांदा द्यायचं? प्यायचं दूध, साखर पाणी का आईचं पहिलं दूध? आईचं पहिलं दूध बरोबर, एकदम अचूक उत्तर दिलंय माऊलींसाठी, जोरदार टाळ्या होऊ दे। तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे माझा, उच्च रक्तदाब म्हणजे बीपी टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? पहिलं ऑप्शन आहे जास्त मीठ खायचं, दुसरं ऑप्शन आहे दररोज चालायचं, तिसरं ऑप्शन आहे झोप कमी घ्यायची। कशाने बीपी? माऊली, आपल्याला झोप बी नसते आणि चलणं बकळ राहते। म्हणजे जास्त चालायचं, त्याच्याने काय होतं, बीपी आपला कमी राहतो। माऊली एकदम ठणठणीत आहेत, आरोग्याच्या बाबतीत पण एकदम जागरूक आहेत। बरं माऊली, आपल्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने जागोजागी आरोग्य केंद्र सुरू केली आहे, जागोजागी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा केली आहे, तर मग याबद्दल याचे तुम्ही उपयोग घेतला का? भरपूर ठिकाणी घेतलेलं आहे, आमच्या दिंडीतील वारकरी मंडळीने घेतलेलं आहे। आम्ही पण 1-2 ठिकाणी घेतलेलं आहे वगैरे, काही असं थोडंफार झालं तर सर्दी खोकला ताप वगैरे काही थोडंफार वाटलं तर भरपूर ठिकाणी लाभ चालू आहे आणि एकदम सुविधा पण छान आहे, चांगली आहे। चांगली आहे। हो, सेवा नीट झाली का आपल्या वारकऱ्यांची? छान झाली सेवा। छान सेवा झाली। अच्छा, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, आपली आरोग्याची वारी आली आहे महाआरोग्य शिबिरात आणि महाआरोग्य शिबिराच्या डॉक्टर्स आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी थोडा संवाद साधूया। डॉक्टर, आपलं नाव काय? मी डॉक्टर सारिका होमकर, होटगी स्टेशन CHO सोलापूर। अच्छा, सोलापूर। आत्तापर्यंत इथे किती भाविक आले असतील तुमचा अंदाज आहे? त्याची गणतीच नाही आहे, पण तरी हजारांच्या किंवा लाखांच्या संख्येतनंच सांगावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आरोग्याची मोहीम आहे आणि आरोग्याची जनजागृती होती आहे, याचं आम्हाला खूप समाधान आहे। अच्छा, बरं, आत्तापर्यंत जी काही मंडळी आली, जी काही वारकरी आले तुमच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, त्यांचे आजार घेऊन, तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त कुठल्या आजाराबद्दल किंवा कुठल्या विकाराबद्दल त्यांना जागरूक असायला हवं वारकऱ्यांना? आता जे चालले आहेत, जे BP आणि शुगर या जे डिसिजेस वाढत चाललेत आणि त्यासोबत कॅन्सर
त्याचे अवेअरनेस सगळीकडे पाहिजे सोसायटीमध्ये. त्याचे सिम्पटम्स काय आहेत, जे अर्ली स्टेजमध्ये आपण त्यांना त्याचे लक्षणं सांगू शकलो, त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्याच्यावरती प्रतिबंधात्मक थोडंफार उपचार आधीच केलं तर ते लवकर ट्रीट होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आणि आहाराबद्दल पण जनजागृती केली पाहिजे की आहार कसा पाहिजे ते यासाठी.